सावकाश सावकाश. समोर चालेल. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. मागे चला, हळूहळू मागे जाऊ. Thank you. Thank you so much. Coming. All the best. Congratulations. Thank you. तर या निमित्ताने आपण गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी संजय सर, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की एव्हरेस्ट एंटरटेनमेंट हे नाव एखाद्या चित्रपटाला लागण्यासाठी किंवा प्रोजेक्टला लागण्यासाठी काय निकष आहेत? कारण की तुम्ही खूप सिलेक्टिव्ह प्रोजेक्ट्स निवडता किंवा तुमचं जे काही प्रेझेंटेशन असतं ते दर्जेदारच असतं. तर तुमचे असे काय निकष आहेत आणि गुलकंदमध्ये तुम्ही असं काय पाहिलं ज्याने तुम्हाला हा सिनेमा घ्यावासा वाटला? चांगली स्क्रिप्ट और कुछ नहीं. सो यहाँ आने के लिए आप सबका बहुत बहुत धन्यवाद. एवरेस्ट एंटरटेनमेंट हमेशा ही दिल को छू लेने वाली पिक्चरें और दर्जेदार पिक्चरों के साथ एसोसिएटेड रहा है. तो इसी परंपरा को आगे बढ़ाते हुए हम गुलकंद पेश करेंगे आपके सामने. ये मेरी वेट क्लाउड प्रोडक्शंस के साथ पहली पार्टनरशिप है और उम्मीद है कि हम इसके आगे बहुत सारी और फिल्में करेंगे. मैं दिल से सचिन गोस्वामी जी का और सचिन मोटी जी का धन्यवाद करता हूं कि उन्होंने मुझे इस प्रोजेक्ट का हिस्सा बनने का मौका दिया. थैंक यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. स्क्रिप्टचा उल्लेख केला तर आपण लेखकांकडे येऊया. सचिन मोटे सर, प्रेमाचा गुलाब आपल्याला माहिती आहे, पण गुलकंद असं नाव का द्यावंसं वाटलं आणि ह्याच्या मागची काय थिअरी आहे? यात प्रेमाचा गुलाब आपण जेव्हा म्हणतो ना त्यावेळी त्यातमध्ये एक तरुणपणीचं प्रेम आपल्याला दिसतं आणि ज्यावेळी गुलकंद म्हणतो त्यावेळी ते एक मुरलेलं प्रेम दिसतं. तर तरुणपणीचं आणि तारुण्यातलं प्रेम हे गुलाबासारखं असतं आणि जेव्हा 15, 20, 25, 30 वर्ष झाल्यावर संसारातलं जे प्रेम असतं किंवा मुरलेल्या नात्यांमधलं जे प्रेम असतं ना ते गुलकंदासारखं असतं. आणि गुलाबाला काटे असतात, गुलकंदाला काटे नसतात. गुलाब कोमेजतो, गुलकंद हळूहळू आणखी आणखी चविष्ट होत जातो. तर असं नातं तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे. यातल्या जोड्या तुम्हाला त्यातून ते दिसेल. यामुळे हे गुलकंद नाव दिलं. म्हणजे असं म्हणू शकतो की प्रियकर प्रेयसीचं प्रेम हे गुलाब आणि म्हणजे गुलकंद. हा, संसारच नाही, अनेक वर्ष जे एकमेकांसोबत असतात त्यांचं नातं हे गुलकंदाचं असतं. फक्त नवरा बायको नाही म्हणू शकत आपण, पण मित्र म्हणू शकतो. कुणीही जे वर्षानुवर्ष एकत्र आहे त्यांचं नातं गुलकंदासारखं असतं. आता तुम्ही बोललाच आहात तर मग तुमच्या या गुलकंदाबद्दलही जरा 2 शब्द होऊन जाऊ. म्हणजे या नात्याबद्दल इतके वर्षाचं आम्ही association आहे. जवळजवळ 97-98 पासून एकत्र आहोत. आम्ही 7 ते 8 व्यावसायिक नाटकं केली आहेत, भरपूर सिरियल्स केल्या आहेत आणि 2014 पासून वेट क्लाउड प्रोडक्शन्स ही संस्था आहे आणि त्यातून आम्ही काही हजार एपिसोड्स केलेत विनोदी मालिकांचे. त्यामुळं आमचं नातं हे म्हणजे तसंच आहे की खूप काळ एकत्र काम करून 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 ते मुरलेलं नातं तयार झालेलं आहे. आणि संजय सर मगाशी जे म्हणाले की मी तुम्हाला धन्यवाद म्हणतो, ॲक्च्युली मी सरांना धन्यवाद म्हणतो किंवा गोस्वामी त्यांना धन्यवाद म्हणतील. कारण जेव्हा आम्ही सांगितलं की संजय सर आमच्यासोबत आहेत त्यावेळी इंडस्ट्रीत प्रत्येकाने आम्हाला सांगितलं की आता तुम्हाला चिंता नाही, आता तुमचा चित्रपट यशस्वीपणे पोहोचणार, तो प्रेक्षकांना आवडणार आणि पुढच्या सगळ्या प्रक्रियांबाबत तुम्ही आता निश्चिंत राहा कारण संजय छाबरिया तुमच्यासोबत आहेत आणि त्याची प्रचिती आज येते आम्हाला. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद म्हणतो. 1 वर्ष टेलिव्हिजनला दिग्दर्शन केलेलं आहे. सिनेमे तुम्ही खूप सिलेक्टिव्ह करता, तर गुलकंद हा म्हणजे हा विषय सिनेमासाठी का निवडावा असं तुम्हाला वाटलं? कारण तो मोठ्याने लिहिला आणि तो खूप छान लिहिला आणि मुळात मोठे आणि आम्ही काम करताना खूप काळ एकत्रच असतो बराच वेळा. म्हणजे फॅमिलीपेक्षा जास्त आम्ही एकत्र असतो ह्या आमच्या याच्या निमित्तानं. त्यामुळे कुठलीही गोष्ट म्हणजे सुचण्यापासून फुलवेपर्यंत आम्ही एकत्र असतो. त्यामुळे ती गोष्टसुद्धा मुरलेली गोष्ट आहे. म्हणजे ती गोष्टही एक ड्राफ्ट लिहिला आणि करूया अशी नाही झालेली, त्याच्यावर खूप छान ती मुरत गेलेली गोष्ट आहे. आणि अशी गोष्ट करायला मिळणं त्यामुळे कुठल्याही दिग्दर्शकासाठी एक स्वप्न असतं आणि फार गोड गोष्ट होती ती. आणि ती
तशीच्या तशी उतरवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सुंदरचा टायटल ट्रॅक कंपोज केलेला आहे, पण आज ते इथे आलेले नाहीयेत. त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. चंचल गाणं ज्यांनी गायलंय ते रोहित राऊत आणि आनंदी जोशी. आय गेस रोहित पण आज येऊ शकलेला नाहीये. आणि आपल्या सगळ्यांची लाडकी मुरलेली जोडी वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते. सो सॉरी, ज्याने चंचल हे गाणं लिहिलेलं आहे तो मंदार सोळकर आणि प्रशांत मडपुवार, ज्यांनी चल जाऊ डेटवर हे गाणं लिहिलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झालं पाहिजे. वाह, मला वाटतं मी अविनाश आणि विश्वजी तुमच्यापासून सुरुवात करते. खूप वेगवेगळ्या पठडीची आहेत दोन्ही गाणी. म्हणजे चंचल हे अत्यंत रोमॅन्टिक आणि कुठल्याही वयोगटाला रोमॅन्स आठवून देणारं गाणं आहे, आणि त्याचबरोबर चल जाऊ डेटवर ज्याने लगेच पाय नमस्कार. सगळ्यात आधी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. हा चित्रपट आम्ही करण्याची एकदा सरांचा फोन आला होता आणि असं सिनेमा करतोय तर संगीत कराल का. म्हटलं सर काय विचारताय काय, आम्ही करणारच आहोत. आणि त्यांनी जी स्टोरी सांगितली त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा पेअर सांगितल्या, असं असं आहे आणि अशी 2 जोडप्यांची गोष्ट आहे. म्हटलं कमाल आहे, हे तर अजूनच वेगळं समीकरण दिसतंय. आणि मला असं वाटतं की विनोद कसा घडतो, कसा निर्माण होतो हे सांगणारं विद्यापीठ जर महाराष्ट्रात असेल तर हे दोघं आहेत. तर म्हणजे इतके वर्ष आम्ही बघतोय आणि म्हणजे अगदी आधीपासनं, हास्य जत्राच्या आधीपासनं या दोघांची जोडी विनोद वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या स्वरूपातनं आपल्या समोर आणते. आणि त्यांचा चित्रपट करायला मिळतोय म्हटल्यानंतर कोण नाही म्हणू शकतच नाही महाराष्ट्रात तरी. सो पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की ही रोमॅन्टिक हलकी फुलकी गोष्ट आहे. तिथनं चंचलची सुरुवात झाली आणि म्हटलं एक जरा वेगळं असं तरल गाणं करूयात. आणि आम्ही असं ठरवत होतो आणि सहज स्टोरी ऐकल्यानंतर एक 4च दिवसात मुळात कथाच तुम्हाला प्रेरित करते. एखादं गाणं चांगलं किंवा जसं घडतं तसं घडण्यासाठी ती कथाच जास्त कारण असते. तसं ह्या सिनेमातल्या गाण्यांबाबतीत सुद्धा आहे. आणि चंचल हे गाणं झालं आणि आनंदी, रोहित आणि ऑफकोर्स मंदार यात सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यातलं खूप व्हॅल्युएबल आहे. आणि खूप छान मजा आली हे गाणं करताना. एक वेगळ्या फ्लेवरचं गाणं, रोमॅन्टिक गाणं आमच्याकडनं झालं. मला मंदार सॉरी नाही, मी फक्त सांगत होतो की चल जाऊ डेटवर हे जे गाणं, जे दुसरं गाणं आम्ही कंपोज केलंय, तर त्या गाण्यामध्ये एक अशी हुकलाईन सापडत होतो आम्ही की एक अशी काहीतरी हुकलाईन पाहिजे की जी पटकन आजच्या काळातली असेल आणि गाणं थोडं रेट्रोइश प्लस कंटेम्पररी असं हवं होतं सरांना. आणि हा जॉनर साध्य करणं फार अवघड होतं की ते थोडंसं रेट्रोइश पण वाटलं पाहिजे पण ते आजच्या काळात सगळ्यांना रिलेट व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं की प्रशांतनी जी लाईन लिहिली ना की चल जाऊ डेटवर, इथेच हे गाणं आम्हाला सापडलं होतं. आणि करेक्ट. आणि अवधूत आणि वैशालीनी खऱ्या अर्थाने त्या गाण्यामध्ये जान आणली. आणि अवधूतनी त्यामध्ये एक यॉडलिंग केलंय सेकंड यंत्रामध्ये, ते इतकं सुंदर आहे. त्यासाठी त्यांनी 3-4 टेक घेतले पण जेव्हा मनासारखं आलं तेव्हा ते इतकं छान वाटतंय. तर मला वाटतं खूप वेगळ्या प्रकारची गाणी करायला मिळाली. आणि दोन्ही सचिन सरांबरोबर काम करताना जी एक ईज होती आमच्या असोसिएशनची, ती खरंच खूप एक छान होती. एक ईज असेल ना कुठल्याही कलाकाराला तर ते कलाकृती अजून वर जाते. आणि तो विश्वास त्यांनी आमच्यावर टाकला, त्यासाठी खूप धन्यवाद सर. मला वाटतं तिकड चला डेटवर. सो हे पण रेट्रो आणि कंटेम्पररीचं खूप सुंदर मिक्सचर आहे की डेटवर जायचं पण फॅमिली सोबत जायचं. तर मला या निमित्ताने मंदार तुला विचारायला आवडेल की खरं तर तू इतकी वेगवेगळी गाणी लिहितोयस आणि जवळजवळ येणाऱ्या प्रत्येक सिनेमात तुझं गाणं आहेच. तर या चंचल गाण्याचे जे शब्द आहेत ते फार इंटरेस्टिंग आहेत आणि ते असे पटकन तोंडात बसतात आणि ते सोपे आहेत पण त्याचा अर्थ तितकाच गहन आहे. तर चंचल हे नाव कसं सापडलं? म्हणजे कुठल्याही रोमॅन्टिक गाण्याचं नाव चंचल आजपर्यंत कधीच झालेलं नाही. तर हे नाव कसं सापडलं आणि ह्याची काय स्टोरी आहे? सगळ्यात आधी तर जेव्हा विश्वजितने चाल ऐकवली तर चाल ही स्वतःच काही शब्द घेऊन येते. आणि विश्वजितच्या बाबतीत तर असं होतं, अविनाश आणि विश्वच्या बाबतीत, की त्याचे स्वतःचे पण काही काही शब्द असतात. तर बरेचदा असं होतं की तो मला म्हणतो की मुखडा मला ओके वाटतोय, तू अंतरा लिही. मग मी त्याला म्हणतो की मला मुखडा पण ओके नाही वाटत, आपण मुखडा पण बदलूया का? तर तो म्हणतो हो चालेल.
पण चंचलच्या बाबतीत मी सांगतो, आम्ही ना 1-2 ड्राफ्ट केले होते. त्याच्यात ना चंचल या एका जागी काहीतरी वेगळे शब्द होते, जे 2 शब्द मिळून एखादा शब्द, म्हणजे काय फॉर एक्झाम्पल मन हे असं टाईप असू शकलं असतं, पण हे मन, पण त्याने ना गाण्याचं नाव झालं नसतं. आणि समोर ते आम्हाला दोघांनाही कुठेतरी खटकत होतं की ते येत नाहीये. आणि तो मला नेहमी म्हणायचा की मी सरांना पाठवलंय, त्यांना ते आवडलंय, पण तुला आवडलंय का? मला पण आवडलंय, पण तुला आवडलंय का? मग मला ते कळायचं की तुला आवडलंय का, म्हणजे त्याला ते मला नाही असं उत्तर हवंय त्याच्याकडनं. मग मी अजून एक ड्राफ्ट देतो, आणि तो ड्राफ्ट पुन्हा सरांना आवडायचाच. प्रॉब्लेम हा होता की सगळं सरांना आवडायचं. मला असं आलं की अरे हे किती अंतरे होतील किंवा काय होईल. आणि मला आठवतं की चंचल हा जो शब्द आहे ना, तो अंदमानच्या एअरपोर्टवर मी तिथे गेलो आणि त्यानंतर ते विमानाला वेळ होता. मी असा चंचल होतो, बेचैन होतो, असा चल चालली होती माझी. तर करायला काहीच नव्हतं, कारण तो अजून पूर्ण व्हायचा आहे नीट एअरपोर्ट चांगला. तेव्हा मला ज्याची प्रतीक्षा होती ते काही उघडलंच नव्हतं तिकडे. तर मी काय करू अशा याच्यात होतो. तर तेवढ्यात मग मला असं झालं की यार चंचल हा खूप छान शब्द आहे, युनिक आहे. ह्याचं गाणं, या शब्दाचं गाणं अजून आलेलं नाही आहे. आणि मला असं वाटलं की गाण्याचं नाव हे जर त्या गाण्यात असेल ना, तर ते गाणं त्या नावाने ओळखलं जातं. सो चंचल. आणि पुन्हा एकदा विश्वजित जोशी हा प्रचंड जबाबदार आहे. हे जर गाणं तुम्हाला छान शब्द म्हणून ऐकू येत असतील तर याच्यात त्याचाही खूप सिंहाचा वाटा आहे. सुंदर ट्रेलर आहे आणि दोनदा बघूनही पोट भरत नाही, अजून पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतोय. खूप वेगवेगळे दिसता तुम्ही सगळेच. तुमची केमिस्ट्री खूप इंटरेस्टिंग वाटते. नेमकं काय घडतं याबद्दल उत्सुकता वाढते. असं सगळंच काय काय होतंय. तर मला तुझ्यापासून सुरुवात करावीशी वाटते की इतक्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती तू आता इतक्या वेगवेगळ्या भूमिका करताना दिसतेस. तर या भूमिकेबद्दल काय सांगशील असं मी नाही विचारणार, कारण तो सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. पण या भूमिकेमधलं काय वेगळेपण आहे ज्याने तू नीता ढवळे साकारायचं ठरवलंस आणि तू आम्हाला आता ती दिसतेस, ते जाणून घ्यायला आवडेल. माझ्या आयुष्यातली नाती अजून मुरत आहेत, पण नीताच्या आयुष्यातली काही नाती खूप मुरलेली आहेत आणि ती मी साकारू शकेन हा विश्वास दोघांना वाटला, याचा मला खूप आनंद आहे. आणि त्यानिमित्ताने जेनझी लोकांबरोबर काम करता आलं, त्यांचे थॉट्स, म्हणजे आता मला असं वाटतं की तू किंवा हे तिघेही आता आय थिंक द बॅटन इज गोइंग टू पास वन डे. आणि मला असं वाटतं की हे असं बघताना मजा येते. आय डोंट वॉन्ट टू साऊंड ओल्ड, पण हे असं बघताना मजा येते आणि त्या कामाची पण मजा आली. आणि आय एम व्हेरी हॅपी फॉर सॅमी, कारण त्याच्यासाठी हा महत्त्वाचा सिनेमा आहे. म्हणजे अनफॉर्च्युनेटली काय होतं की ॲक्टर राहत नाही, तो कधी हास्य कलाकार बनतो किंवा कधी आणखी काही बनतो. ॲक्टर अशाच एका प्लेनमध्ये एका पॉईंटनंतर बघितलं जात नाही. तर या निमित्ताने हे तोडू पाहायचा प्रयत्न आहे आमचा सगळ्यांचाच कलेक्टिव्हली, आणि तो तुम्हाला आवडेल अशी आशा करते. सो 1 मेला गुलकंद तुमच्यासाठी पेश आहे. वा वा. स्क्रीनवरती सातत्याने स्क्रीनवर रोमांस केल्याचं मला तरी आठवत नाही. मला तारुण्य पिटिकाही दिसते गालावर. तुमच्या तारुण्याचं रहस्य काय ती ऑफ स्क्रीन आहे. प्रश्न आहे. नाही मला हे बघ, असं असतं की कधी कधी कुठल्या प्रोजेक्टचा तुम्ही फार विचार करायचा नसतो. जेव्हा सचिन मोटे, सचिन गोस्वामी तुम्हाला विचारतात तेव्हा फक्त होच म्हणायचं असतं. कारण अरे नाही, मी त्यांनाही त्यामागचं कारण सांगितलं. आज तुलाही म्हणजे जाहीरही सांगतो की गेली 7 वर्ष माझं घर ज्या 2 माणसांमुळे चाललंय, किंवा ज्या 2 वर्षात अवघं जग थांबलं होतं, तेव्हा माझं घर ज्यांच्यामुळे चाललं त्यांना मी काहीतरी देणं लागतो, आणि तो हा चित्रपट आहे. वा वा. त्यामुळे तिथे विचार करण्याचा काही प्रश्नच नव्हता. मी रोमॅन्टिक आहे का, मी विलन आहे का, माझ्याबरोबर कोण आहे. त्यामुळे मला हा चित्रपट करायचा होता, हे फायनल होतं. काळ्या दगडावरची रेग. क्या बात है. आधी आम्ही तुम्हाला विनोदी भूमिका, इंटेन्स भूमिकांमध्ये पण पाहिलंय. आता ह्या पोस्टरमध्ये तुम्ही हसताना दिसताय, पण ट्रेलरमध्ये तुम्ही बऱ्याचदा चिडताना दिसताय, आणि त्यात फॅनकॉम सिनेमा आहे तर कॉमेडीही आहे. तर काय म्हणजे ह्या 2 माणसांबरोबर कॉमेडी काम करताना काही. हे बघ, गंमत अशी आहे की तू फॅनकॉम म्हणतेस, बरोबर आहे. ह्याच्यात फॅमिली पण आहे, कॉमेडी पण आहे. ह्याच्यात माझी आणि ईशाची फॅमिली आहे, समीर आणि सईची फॅमिली आहे, बरोबर. पण त्याच्यातही फॅन माझा आणि सईचा आहे, आणि कॉम सई, ईशा आणि समीर. करेक्ट मी फॅन रॉंग, बरोबर. आणि काय प्रश्न होता? नाही, दोघांबद्दल काहीतरी त्या दोघांबरोबर
कॉमेडी जॉनरमध्ये काम करताना आणि या सगळ्यांबरोबर काम करताना कसं वाटलं, काय अनुभव होता? सई बरोबर मी 16 वर्षांनंतर काम करतोय. सई बरोबर मी 16 वर्षांआधी मीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात काम केलं होतं, हाय का नाही काय मध्ये. त्यानंतर ती सतत मला नाही म्हणत राहिली इथे. म्हणजे त्यामुळे मी तो पुन्हा पुन्हा बघतो की इतकं मी काय वाईट केलं की मला सतत नाही म्हणत. पण 16 वर्षानंतर मोठे गोस्वामीमुळे तो योग जुळून आला आणि इट ऑलवेज अ ट्रीट टू वर्क विथ सई. डेफिनेटली ती एक प्रचंड हुशार ॲक्ट्रेस आहे आणि इट्स अ प्लेजर टू वॉच हर ऑन स्क्रीन. म्हणजे ट्रीट असते तिला स्क्रीनवर बघणं. सो तिच्याबरोबर काम करण्याचं नाविन्य नव्हतं, पण तिच्याबरोबर काम करायचंच होतं कारण गॅप खूप गेली होती. पण समीर बरोबर या निमित्ताने मला काम करता आलं आणि ईशा बरोबर. म्हणजे आपण नेहमी भारतीय बाजाचा अभिनय करतो, पण एक लंडनवरनं शिकून आलेली मुलगी. अरे सिरियसली बोलतो, तुम्ही हसताय. म्हणजे वर्कशॉप उलटं झालं सेटवर. उलट वर्कशॉप. ती मला सतत सांगायची की असा पॉज घे, इथून चालत जा, आणि मी ते सगळं फॉलो केलंय ब्लाइंडली. मग त्याच्यात जर का खटकलं तर गोस्वामी यायचा आणि मग मला सांगायचं. नाही, जोक सपाट. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या दोघांबद्दल मी हास्य जत्रेत वारंवार बोलतो आणि ते अत्यंत मनापासून बोलतो की शुद्ध, स्वच्छ, निर्मळ विनोद निर्माण करणारी माणसं फार कमी राहिली आहेत आणि त्यात अग्रस्थानी या दोघांचं नाव आहे. आणि मला स्वतःला असाच विनोद निर्माण करायला आवडतो. त्या विनोदाचा भाग असणं हे माझ्यासाठी हा माझा बहुमान आहे. त्यामुळे तो खूप वर्षानंतर चित्रपट करतोय, त्यामुळे मला हे शिकायचं होतं की हा माणूस हे फॉर्मॅट वेगळे कसे करतो. हा स्किटचा फॉर्मॅट तो स्किटमध्ये पण कॉम्प्रोमाइज करत नाही, तो फिल्ममध्ये करूच शकत नाही. तर तो स्किटचा फॉर्मॅट हँडल करताना कसा असतो आणि तो मोठ्या पडद्यावर जेव्हा चित्रपट डिरेक्ट करेल तेव्हा तो काय, ते मला शिकायचं होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं. म्हणून मला खूप काही शिकता आलं त्याच्याकडनं की काय पद्धतीने सिनेमा सेटवर मॅनेज करायचा असतो. डिरेक्ट करणं तर आलंच, पण सिनेमा मॅनेज करणं ही आजच्या युगातली फार महत्त्वाची कला आहे. आणि त्याच्यात जर का मोठेसारखा भक्कम लेखक असेल तर काम सोपं होतं, कारण दिग्दर्शकाला काही खटकलं तर लेखक हजर असतो ते चेंज करून द्यायला. त्यामुळे त्यांच्या जोडीची ती गंमत आहे आणि ती पडद्यावरती रिफ्लेक्ट होते. आत्ता तर पटकन मला मोठे पण रिफ्लेक्ट झाला मागे एका. असा मला अजून दिग्दर्शक दिसला नाही, पण तो चित्रपटात नक्की दिसेल. पण फार मजा आली आम्हाला. आम्ही भयंकर एन्जॉय केलं पूर्ण शेड्यूल. खूप मजा आली. ईशा, मी तुझ्याकडे येणार आहे. तुझा प्रमुख भूमिकेतला हा पहिला सिनेमा आणि ओळखीची माणसं असली तरी सगळे सिनियर कलाकार आहेत, तर किती दडपण आलं होतं. आणि त्यात प्रसादोकांवर खूप आरडाओरडा करताना पण तू दिसतेस, तर खरंच किती घाबरली होतीस आणि कसं लपवलंस घाबरलेलं? ती घाबरली होती? नाही, करेक्ट प्रिया, तू म्हणालीस तसं माझ्यासाठी म्हणजे ह्या सगळ्यांनीच इतकी वर्ष कामं केलेली आहेत, तर ह्यांच्याबरोबर काम करायची ऑपॉर्च्युनिटी या दोन्ही आमच्या सचिन सरांनी मला दिली, माझ्यावर विश्वास ठेवला. इट इज ह्यूज फॉर मी. म्हणजे खूप खूप मनापासून थँक्यू सर, मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि त्याच्यानंतर ह्या अशा कलाकारांबरोबर काम करायला मिळालं. खूप माझा अनुभव म्हणजे प्रत्येक जणाचं वेगळं स्कूल आहे आणि त्या प्रत्येकाकडनं काहीतरी वेगळं ऑब्झर्व केल्यानंतर दिसत होतं, मिळत होतं. त्यामुळे मला खूप शिकायला मिळालं. असं सगळे म्हणतात, इट साऊंड्स क्लिशे बट इट इज क्लिशे फॉर अ रिझन. मला खरंच खूप शिकायला मिळालं आणि आय होप मला ते अप्लाय करता येईल. आणि खूप मजा आली फिल्म करतानाही. ऑथर बॅक्ड रोल मिळणं हे खूप मोठी गोष्ट असते कुठल्याही ॲक्टरसाठी. आणि ते मला एवढ्या म्हणजे एक ग्राफ असलेली भूमिका जी कुठून तरी सुरू होतीये, तिच्या आयुष्यात काहीतरी घडतंय आणि ती कुठेतरी जातीये, हे सगळं मिळणंच म्हणजे आय एम सो ग्रेटफुल की मला हे करायला मिळालं. आय होप मी ते बरं केलं असेल. मी प्रयत्न मनापासून केलेत आणि मज्जा खूप केली आम्ही सगळ्यांनी ही फिल्म करताना, तर ती रिफ्लेक्ट झालीच असेल. आणि आय एम शुअर सगळे एन्जॉय करतील. तर 1 मे पासून सगळ्यांनी नक्की गुलकंद बघा.
आणि तू खास वजन वाढवलं होतंस या 700 किलो. दादा सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये सांगतो ईशाने 700 किलो वाढवलं होतं फिल्मसाठी आणि मध्ये. आता यू आर बॅक इन शेप. खूप खूप अभिनंदन त्या. धन्यवाद. समीर दादा, तुला खूप महत्वाचा प्रश्न आहे. तो म्हणजे ऑफकोर्स आम्हाला माहितीच आहे की हा सिनेमा घेण्यामागचं खूप मोठं कारण हे आहे की सई ताम्हणकर तुझी हिरोईन असणार होती. म्हणजे कास्टिंग झाल्यावर पटकन असं वाटू शकतं की प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर हे एकत्र असतील, पण तरी सई ही तुझी हिरोईन आहे, तर याबद्दल तू किती एक्सायटेड आहेस? आणि त्यात तू डान्सही केलाय सई बरोबर, तर क्या बात आहे. सई मला जेव्हा कळलं, सरांनी सांगितलं की एक चित्रपट करतोय, तर त्यावेळेला ॲक्च्युली मी आणि सई असे अपोजिट होतो एकमेकांच्या, आणि प्रसादनी हे होतो. तर तेव्हा सईपर्यंत काहीतरी आजही ओपनली सांगायला हरकत नाही, सईपर्यंत वेगळा मेसेज गेला की प्रसादनी ती आहे, तर सईने पिक्चर सोडला होता. ती म्हणाली समीर असेल माझ्या ऑपोजिट, हेच एक कारण आहे मी हा चित्रपट करते. सई मी बरोबर बोलते. त्यामुळे आणि मग सरांनी चाललं रे सॉरी मी तुला वेगळा रोल दिलेला होता, पण सई सोडते पिक्चर तू नाही असल्यामुळे, त्यामुळे मग तू प्लीज करशील का? सो आय सेड ओके, मी करतो पिक्चर. आणि त्यामुळे मध्यंतरी पण असं झालेलं होतं की रिहर्सलला किंवा रिडिंगला सॅमी आहे का नाही आहे, मग मी बिझी आहे वगैरे, असे पण काही प्रकार झाले. त्यामुळे सई खूप एक्सायटेड होती. मी म्हटलं हे बोधवे असलं पाहिजे. मीही मग थोडासा एक्सायटेड झालो. पण जोक्स अपार्ट एवढंच सांगतो की सईचा मी प्रचंड मोठा फॅन आहे. मला जर मी नेहमी तिला सांगतो, हे 100 वेळा सांगितलं असेल, देवाने मला एक गुन्हा माफ केला समजा, तर मी सईचे डोळे चोरेन. मी अगदी अर्ध्या फुटावरून काही इंचांवरून ते डोळे बघितलेले आहेत, आणि ती डोळ्यातून जे इमोट करते ते फार कमी अभिनेत्रींना जमतं. त्यामुळे माझी एक प्रचंड इच्छा, आमच्या हसरेत्रेमध्ये 2-3 वेळेला असे घेतलेले होते की रसिका माझी बायको असते आणि मी समीर चौगुले सेलिब्रिटी असतो, तर इतर जण विचारतात अच्छा तुमच्या ह्यांचं शूटिंग आहे का, कुणाबरोबर आहे? ते म्हणते सई ताम्हणकर बरोबर आहे. नाही नाही नाही, ती बायकोच माझी म्हणते नाही नाही अजून त्या लेवलला ते पोचलेले नाही आहे. असा एक पंच होता. हां, आणि अजून एक पंच होता की कुठे चाललात तुम्ही? असे मी कोल्हापूरला चाललोय, माझं एक शूटिंग आहे. कुणाबरोबर आहे? सई ताम्हणकर. अच्छा, म्हणजे आजोबांचा रोल आहे का तुमच्या? तिच्या आजोबांचा रोल आहे का? असा एक पंच होता. पण त्यावेळेला खरंच वाटलेलं नव्हतं. पण शेवटी गोस्वामी आणि मोठे ह्या विद्यापीठात ॲडमिशन घेतल्यानंतर अशा अनेक इच्छा आपोआप पूर्ण होतात. मला आधी त्यांनी एका कार्यक्रमात जजसुद्धा बनवलेलं आहे, त्यामुळे तीसुद्धा माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. फक्त एकदा मी फ्रुट्स म्हणायला तेव्हा बोरं दिलेली होती मला. आपल्याला असं वाटतं ना कधीतरी जजच्या खुर्चीत आपण बसावं आणि अरे जरा असेम ओ फ्रूटला ना वगैरे असं म्हणावं. तसं एकदा काढलं तो ऊस आणि बोरं दिलेली होती मला त्या. तर ठीक आहे म्हणजे, पण त्यांनी मला जज म्हणून येत आहेत आता असा एक मला मान दिला, त्याचा आनंद. पण मला हे जन्मात वाटलेलं नव्हतं सचिन सर मला सई बरोबर नाचायला वगैरे लावतील, कारण नृत्य आणि मी हे काय समीकरण हे राजेश बिडवे नीट सांगतील तुम्हाला. एवढंच सांगतो, एका नृत्याचं आम्ही पहाटेपर्यंत शूटिंग केलेलं होतं, एवढंच सांगतो. बाकी काही दुसरं आणि काहीच दुसरं काही सांगत नाही. आणि ते एकदा अत्यंत सुंदर वन टेक शॉट झालेला होता. आणि इथे आमच्या इकडे एक नाजूक कलावंत आहे वनिता खरात, त्यांच्यामुळे तो शॉर्टकट झालेला आणि मग पहाट दिसली, डायरेक्ट सूर्य आला. अशा काही गमती जमती खूप घडल्या. आणि तो तिच्यामुळे कट झाला हे हिने सांगितलंच नाही. कळलं. राजेश प्रचंड चिडलेला होता त्यावेळेला. ती माहित नाही कशी लोक करतात ना, कळलं का असं ती. एनिवे ती एक वेगळी गंमत होती. आणि तर ती एक खरंच स्वप्न होतं सई बरोबर काम करायचं, ते पूर्ण झालं. आणि सईचे खूप खूप आभार की तिने हा पिक्चर स्वीकारला. मी हिरो असूनही थोडं बोलायला स्वीकारला. आणि प्रसाद बद्दल काय, मी प्रसाद खूप चांगला मित्र आहे. आणि जेवढी ऑनस्क्रीन मी मजा केलेली आहे तेवढी ऑफस्क्रीन जास्त मजा केलेली आहे. खरं तर म्हणू नये, पण अखिल भारतीय किडे संघटनेचा तो अध्यक्ष आहे, ज्याचं मीही नुकतीच मेंबरशिप घेतलेली आहे. तर त्यामुळे आणि ईशाबरोबर तर ना मला सर आवर्जून सांगायचे की
समय तुमची मैत्रीण उतरली नाही तर बरं होईल, कारण आम्ही ना अपरिचित आहोत एकमेकांशी, आम्ही अपरिचित आहोत एकमेकांशी, आणि ती उतरली नाही पाहिजे तुमची मैत्री. तर त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळेला बोलायचो ना एकमेकांशी. ती आली की मी उठून जायचो, असं अनेक वेळेला आम्ही केलं. अरे आणि सगळ्यात शेवटी सचिन आमचे स्वेड आम्ही म्हणतो, त्यांचे आभार की त्यांनी एवढा विश्वास टाकला. असं कृपया हे समजू नका की हास्यचित्रातलाच हा कलावंत आहे, त्याला काय मिळाला ओळखीने. आमच्याकडे ओळखीने काही होत नाही. ओळखीने स्किटसुद्धा परफॉर्म करायला मिळत नाही 15 मिनिटाचं. त्यामुळे अडीच तासाचा चित्रपट मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. त्या कॅरेक्टरसाठी मकरंद ढवळेसाठी समीर चौगुले त्यांना योग्य वाटला, म्हणूनच त्यांनी ही भूमिका मला दिली. त्यामुळे ओव्हरऑल खूप मज्जा आलेली आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता की आम्ही सगळे 4 जण असल्यावर आम्ही ऑफस्क्रीनसुद्धा किती मजा केली असेल, ऑनस्क्रीनसुद्धा किती मजा केली असेल. त्यामुळे सगळ्यांनी 1 मेला आवर्जून जा आणि या चित्रपटात ह्या गुलकंद चाखा. नक्की तुम्हाला आवडेल याची खात्री मी तुम्हाला देतो. संपूर्ण टीम बद्दल खूप तुम्हाला रोमॅन्टिक भूमिकेत बघायला आम्ही खरंच खूप उत्सुक आहोत. सई, तू पहिल्यांदा टीनेजरच्या आईची भूमिका करणार आहेस, तो आम्ही त्यासाठी एक्सायटेड आहोत. आणि खूप सुंदर आणि वेगळी दिसतेस तू ट्रेलरमध्ये सगळीकडे. समीरदा, इतके वर्ष तू लोकांच्या मनावर कसं आणि किती राज्य करतोयस हे मी वेगळं सांगायला नको. आणि आज तुझा पहिला प्रमुख भूमिकेतला सिनेमा येतोय, तर मला वाटतं इथल्या प्रत्येकाला आणि प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनात एक पर्सनल आनंद आहे की तुझा सिनेमा येतोय. त्यामुळे आम्ही सगळेजण यासाठी खूप खूप एक्सायटेड आहोत. आणि ईशा, तुझा पहिला सिनेमा आहे, त्यामुळे ही एक आणखी वेगळी एक्साइटमेंट आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. मला फक्त एकच बोलायचं, एकच वाक्य की या क्षणाला मला माझ्या आईची आठवण येते. आई खूप पूर्वी गेली, 20 वर्ष झाली जाऊन. ती ह्या क्षणासाठी जगत होती असं म्हणायला हरकत नाही. पण अचानक एक दिवस ती हार्ट अटॅकने गेली. तर हे कधी मी हातावर असं बोललेलं नाही आहे. सो आय फील आज आई असायला पाहिजे होती. ती बघते. थँक्यू सो मच. कृपया स्थाना पण बघा. थँक्यू प्रिया. खूप छान अँकरिंग करतेस. थँक्यू. आगटे, आय एम सो सॉरी, शार्विल आगटे. आणि त्याचबरोबर आणखीन 2 आप्तेष्ट जी सई सोबत काम करण्यासाठी सगळेच एक्सायटेड असतात. पण सईला सतत आई म्हणताना तुला कसं वाटत होतं? स्वप्नावर नाही म्हणजे कोणालाही नाही, पण मला असं वाटतं की खऱ्या आयुष्यात पण माझी जी आई आहे तिला बघून सगळे म्हणतात की ती संतूर मॉम वाटते, आम्ही बहिणी वाटतो. तर तसंच मला वाटतं चित्रपटात सुद्धा आहे की सई संतूर मॉम आहे आणि आय लव्ह यू. आणि त्याचबरोबर समीर दादाची मुलगी साकारताना काय अनुभव होता? आणि तुझ्यासोबत काम करणारी मंडळी मिलेनियल्स, रादर बूमर्स पण होते. तर कसं तुला काय वाटत होतं सेटवरती या मिलेनियल्स आणि बूमर सोबत काम करताना? सो जेव्हा शूट चालू होतं तेव्हा मी 10वीत आहे, म्हणजे 10वीची एक्झाम मी जस्ट दिली. सो जेव्हा शूट चालू होतं तेव्हा समरमध्ये नाही का 10वीची शाळा सुरू कर. सो शाळेत मी सांगितलं नव्हतं की मी असं काम करतो वगैरे. आणि मग नंतर एवढे दिवस ॲबसेंट राहिल्यावर मग जाणवतं ना की अरे शार्विल नाही. सो मग नंतर इतका म्हणजे माझा अख्ख्या शाळेमध्ये इतका भारी फ्लेक्स झाला माहिती आहे का. मी कोणासोबत काम केलंय माहिती आहे? तुम्ही जे TV वर बघता ना त्यांच्यासोबत मी असं काम केलं. मी त्यांना मिठी मारली. मी सई तामणकरचा मार खाल्लाय मूवीमध्ये. हा. सो हा असा माझा खूप मोठा फ्लेक्स झाला. पण आता मूवीमध्ये पण ऑफ कॅमेरा तर रूम मध्ये वगैरे जाऊन जे दंगे केले किंवा खूप शिकायला पण मिळालं आणि खूप म्हणजे मजा पण केली. सो खूप थँक्यू शार्विल. सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा त्यांच्यासोबत काम करताना काय अनुभव आहे? नमस्कार. सचिन मोटे सर आणि सचिन गोस्वामी सर, सचिन मोटे सरांचं रायटिंग आणि सचिन गोस्वामी सरांचं डिरेक्शन, ह्या 2 गोष्टी जेव्हा एकत्र येतात आणि त्यातनं जी मॅजिक क्रिएट होते ते आपण दोघांनी अनुभवली. एक अख्खा सीझन. आणि ही गोष्ट होऊन 6 वर्ष होऊन गेले. त्यानंतर सरांनी पुन्हा सिनेमासाठी बोलावणं. सरांचं पहिले कॉल आला तेव्हा तेजस जरा येतोस का सेटवर? म्हटलं हो सर. तू जरा कसा दिसतोय हे बघायचं. म्हटलं ठीक आहे सर येतो. आणि त्यावेळी फक्त त्यांनी मी खरंच कसा दिसतोय हे बघितलं ना. त्यांनी माझ्याकडनं काही वाचून घेतलं ना त्यांनी माझं काही. म्हटलं ठीक आहे आपण करतोय तेजस. थँक्यू सो मच. माझ्यासाठी
ह्या पोस्टरवर असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ह्या टीमसोबत काम करणं अनेक लोकांचं स्वप्न असतं, ते स्वप्न मी जगलो आहे. 1 तारखेला फिल्म येते, ही जरूर जाऊन सिनेमागृहांमध्येच बघा. धन्यवाद. वनिता, ट्रेलरमध्ये आम्ही तुला पाहिलंच आत्ता. अर्थात फॅमिलीचा सिनेमा आहे, तर फॅमिलीचा आमचा स्ट्रॉंग मेंबर असलाच पाहिजे. तर या सिनेमामध्ये काम करण्याचा काय वेगळा अनुभव? नमस्कार. अनुभव वेगळा म्हणजे मी माझ्या ज्या रोज काम करते त्या माणसांसोबतच माझे सीन होते सगळे, त्यामुळे फक्त लोकेशन वेगळं होतं, बाकी सगळं सेम होतं. आणि भूमिकाही वेगळी होती. हो, भूमिका ऑफकोर्स वेगळी होती. आणि ह्या एवढ्या मोठ्या गुलकंदात मी गोडवा आणण्याचा प्रयत्न केलाय छोटासा. सो 1 मेला नक्की बघा. आणि आमचं घरचं कार्य आहे त्यामुळे ते जोरात झालंच पाहिजे. सो 1 मेला नक्की बघा गुलकंद. काय नाही, मजा आली भूमिका करून वेगळी. कारण सरांनी, मी नेमकं त्याच 2 महिन्याआधी हास्यात नव्याने जॉईन झालो होतो आणि ते स्किटमध्ये मी कॅरेक्टर केलं होतं. आणि सरांनी आमचं त्या दिवशी ओपीडी वगैरे काय नव्हती, तर सरांनी फोन केला. जरा ओपीडी म्हणजे काय सांगा? ओपीडी म्हणजे आमचं जे रिडिंग जे सरांसमोर होतं, ऑपरेशन थिएटर, त्याला मी ओपीडी असं म्हणतो. तर त्या दिवशी काय शूट वगैरे नव्हतं, त्या दिवशी फोन आला सरांचा की जरा सेटवर आहे. मला परत काढतात की काय बोललो ला येतो. मग मला कळलं की असं असं करायचंय. मग ते म्हणाले हे वाच. मी वाचलं, म्हणलं वो करणे का आपने को. बोललो हां चले. ते झालं. त्याच्यानंतर मग सेटवरती मजा आली, कारण सरांना म्हणजे स्किटमध्ये त्यांच्या डिरेक्शनच्या अंडर काम करणं वेगळं आणि इथे वेगळं होतं. इथे खूप वेगळे होते सर. आणि अजून एक मला आलेला अनुभव असा की समीरदावर मी काम केलं आहे, वनितावर काम केलं आहे, शाहीद मॅम बरोबर काम नाही केलं आहे. पण एक प्रसाद सरांबरोबर एक छोटासा सीन होता मला ज्या पकडून आणतं ते आहे ते. तर त्याच्या आधी मी ठरवलं होतं की आहे ना की आता समोर प्रसाद सर आहेत असं, की काहीतरी आपण ऑड जागा काढू किंवा काहीतरी हे करू. ते आल्यानंतर ते इतके नॅचरल बोलले, तर त्यांच्या ह्याच्यामध्ये मी पण नॅचरल बोलून गेलो. सर बोला ओके डन. अरे झालंच असं जरा होतं. अशी मजा. एकच मला एका माणसाबद्दल बोलायचं इथे, आणि तो माणूस म्हणजे पार्थेश गोस्वामी. हा, कारण माझ्या मते त्याच्याशिवाय हा चित्रपट अशक्य होता. कारण अनेक वेळेला सर थोडेसे कधीतरी चिडलेले असायचे, आम्हाला काही प्रश्न असायचे, की त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम पार्थेश गोस्वामी करायचा. आणि पार्थेश गोस्वामीला मी खरं तर मला माहीत नाही, इथे ब्रँडचं नाव घेतलं तर मला माहीत नाही, इथे चालतं का असं. कैलाश जेवण तसं म्हणतो मल्टीपर्पज आयुर्वेदिक क्रीम, तसं तो पार्थेश होता आमचा. कैलाश जेवण होता पार्थेश. त्यांनी आम्हाला जो आधार आणि सपोर्ट केलेला आहे ते शब्दात मांडणं खूप कठीण आहे. येस, प्रत्येक गोष्टीचं त्याच्याकडे उत्तर होतं. किंबहुना म्हणतात आमच्या चेहऱ्याकडे बघून तरी नको दादा मी बघतो, त्याला कळायचं एवढं त्यांनी केलेलं आहे. हा चीफ असिस्टंट डिरेक्टर आमचा सिनेमाचा. काय हा म्हणतोय खरी त्यांनीच केले, गोस्वामीने नाव लावलंय. हो, माझा कॅमिओ पण त्याने शूट केला. सो या सगळ्या याच्यावर मला आणि सगळ्यात महत्त्वाचं तो त्यांचा मुलगा आहे गोस्वामी सरांचा, पार्थेश गोस्वामी. म्हणून मी हे म्हणत नाहीये, पुन्हा एकदा सांगतोय, त्यांनी जेन्युनली तेवढं महत्त्वाचं काम केलेलं आहे. सो या सगळ्या याच्यावर मी तुझे आभार मानतो सगळ्यांतर्फे. थँक्यू सो मच. तर अशी ही प्लीज आपण सगळे वरती येऊया, आपल्याला एक ग्रुप फोटो काढायचा. तुम्ही बॅकग्राऊंडला गाणी प्ले करू शकता, हळू आवाज.